या ठिकाणी लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। अगदी थोडा वेळ बघत राहू। मला वाटतं थोड्या वेळानंतर सभेचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर कोकणरत्न पुरस्कार सोहळा वितरण झाला की हा गायनाचा कार्यक्रम असाच पुढे चालू होणार आहे। सन्माननीय आनंदराज आंबेडकर सर यांना बाहेर जायचं असल्यामुळे किंवा त्यांच्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे आपण लगेचच या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। उपस्थित बंधूंनो, या ठिकाणी बहुजन हितवर्धक कला संस्थेचे संस्थापक सन्माननीय कालकथित रमेशजी एल्वे आणि दुसरे संस्थापक प्रदीपजी खेत्रे लगेचच 2 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय। हे महामानवांचे जन्मदिवस साजरे करता कामा नये, ह्या काही कूटनीती आहेत तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेणं फार काळाची गरज आहे। आणि तरी सुद्धा या ठिकाणी होणारा अतिशय धुमधडाक्यात कार्यक्रम साजरा होतोय। पण याही ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी आम्ही विचार केला की प्रत्येक वर्षी बौद्धजन पंचायत समिती हॉल कार्यक्रम आपण साजरा करतो, पण या वर्षी याच ठिकाणी आपण कार्यक्रम साजरा केला। अनावधानानं काही मंडळी ग्रामीण ठिकाणी गेलेली आहेत, हरकत नाही, उपस्थितांमध्ये हा कार्यक्रम आपण संपन्न करूया। मी या ठिकाणी निमंत्रित करणार आहे आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आणि तुम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक सरसेनानी सन्मान्य आनंदराज आंबेडकर साहेबांना विनंती करतो स्टेजवरती येऊन स्थान आपण करायचं आहे। साहेबांना विनंती करतो की स्टेजवरती यायचं आहे। यानंतर बहुजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आणि कलावंतांचे चाहते आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेबांनी विनंती करतो स्टेजवरती यायचं आहे। आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष महोदय कोकणरत्न मंगेशजी जाधव यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतर कोकणरत्न ज्येष्ठ कवी मारुतीजी सप्पाळ सरांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। मारुतीजी सप्पाळ। यानंतर खेड तालुका बौद्धजन समाज सेवा संघ यांचे अध्यक्ष आणि कलावंतांचे चाहते आदरणीय ॲडव्होकेट दीपकजी हळदे सर यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय बौद्धजन खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ मुंबईचे सरचिटणीस कलावंतांचे चाहते आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट संतोषजी सावंत सरांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। राज्य निर्माण अभियानाचे कोकण विभागाचे कोऑर्डिनेटर आदरणीय विजय मोरे सरांनाही विनंती करतो की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। समाजभूषण आणि कोकणरत्न यांना पहिला कोकणरत्न पुरस्कार आम्ही दिला त्या आदरणीय भगवानजी साळवी साहेबांना विनंती करतो की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतर सम्यक कोकण कला संस्था या संस्थेचे अध्यक्ष आणि कोकणरत्न त्यांनाही कोकणरत्न आम्ही पुरस्कार दिलेला आहे मागच्या वर्षी, ते सन्माननीय मंदारजी कवाडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्टेजवर उपस्थित व्हायचं आहे। तसेच सन्माननीय बिपिनजी ॲडव्होकेट बिपिनजी साळवी यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय प्रकाशजी तांबे बौद्धजन सेवा संघ तालुका दापोली कार्यकारिणी सदस्य या माझ्याही बंधूंना विनंती आहे की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय हंसराज कासारे ज्येष्ठ समाजसेवक यांनाही विनंती करतो की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच सन्माननीय सत्यमजी तांबे ज्येष्ठ समाजसेवक यांनाही सूचना आहे की त्यांनी सुद्धा स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतर सन्माननीय आनंदजी घडगे समाजसेवक महाड यांना सुद्धा सूचना आहे की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय जगदीशजी मोहिते ज्येष्ठ संगीतकार यांनाही सूचना आहे की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय सुनीलजी तांबे कोषाध्यक्ष खेड तालुका बौद्धजन समाज सेवा संघ यांनाही विनंती आहे की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। आणि बंधूंनो, या कार्यक्रमासाठी आपण जी प्रमुख उपस्थिती आणि प्रमुख ज्यांना आपण या कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे, मी कलावंतांचे चाहते आणि स्वतः कवालिका खास खेडत मधून गावावरून आलेले आमचे आदरणीय बंधू महेंद्रजी सोनस्कर यांनाही विनंती करतो की साहेबांना की त्यांनी सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्यांनाही सूचना की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। बंधूंनो, आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला। मी ॲडव्होकेट संतोषजी सावंत सरांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा स्टेजवरती यायचं आहे अशी सूचना आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी गायक ही आपण संगीत मंडळी आहोत, या सगळ्यांचं मी स्वागत करतो। या ठिकाणी कार्यक्रमाला लगेचच आपण सुरुवात करणार आहोत आणि म्हणून आपण सगळ्यांनी
या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तसेच ज्यांचा कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित होणार आहे त्या आदरणीय कोकण रत्न पुरस्काराचे मानकरी रजनी रवींद्र जाधव यांनाही ताईंना विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच रमेशजी बैले ज्येष्ठ गीतकार यांनाही विनंती करतो की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। रमेशजी बैले, तसेच ज्यांचा आज आपण प्रामुख्याने सन्मान करणार आहोत ते बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष स्वतः बेंजवादक आहेत, कलावंतांच्या प्रति अतिशय मोठा आदर आहे आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला हिरीनं सहकार्य करणारे आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेब यांना कोकण रत्न पुरस्कार स्वतः ते इथे उपस्थित आहेत। युगंधर कलामंच संगमेश्वर तालुक्याचे सरचिटणीस आदरणीय आमचे बंधू जाधव सर, संतोष जाधव साहेबांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतर मुकुंदजी महाडिक त्यांनाही सूचना आहे की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। आणि ज्यांना कोकण रत्न पुरस्कार मिळणार आहे त्या आदरणीय शांतीदूत शिर्के या सुद्धा सरांना विनंती आहे की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। वयवर्ष 72 आहे पण ते सुद्धा या ठिकाणी ते उपस्थित आहेत। यानंतर ज्यांचा सन्मान पत्रानेही सन्मान होणार आहे त्या सगळ्या माझ्या बंधूंना मी विनंती करणार आहे की आपण सुद्धा या ठिकाणी पुढे स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे अशी मी सगळ्यांना सूचना करतो आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे। बंधूंनो, ज्यांना या कार्यक्रमामध्ये देवीदास पवार सर महाड यांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। देवीदास पवार, उपस्थित बंधूंनो, या कार्यक्रमाला सन्मान्य अध्यक्ष महोदय, माझी या सगळ्यांना विनंती आहे की फक्त एक 10 मिनिटांमध्येच आपण या तातडीच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू। सगळ्यांना सूचना आहे की कार्याध्यक्ष आदरणीय भगत साहेब यांना सुद्धा साहेबांच्या सोबत जायचं आहे आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करतो आणि या ठिकाणी बहुजन हितवर्धक कला संस्था या कला संस्थेचा 14वा वर्धापन दिन आणि कोकण रत्न पुरस्कार सोहळा वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सगळेजण या समारंभासाठी उपस्थित झाला त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो। आणि उपस्थित बंधूंनो, हा कार्यक्रम म्हणजे जेली 2012 पासून तर आतापर्यंत आपण सातत्याने म्हणजे ओपनिंगला सुद्धा या संस्थेच्या उद्घाटनाला सुद्धा सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेबच होते आणि तो ठिकाण होतं बांद्रा आणि आता सुद्धा तिथपासून आतापर्यंत ज्या वेळेस सरांना वेळ मिळाला त्या वेळेस त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित दाखवले। विशेष मी आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरांचं। प्रत्येक वेळेला या ठिकाणच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात। तसेच बहुजन हितवर्धक कला संस्थेचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक माझे बंधू आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय विठ्ठलजी तांबे सरांनाही मी विनंती करतो की त्यांना सुद्धा स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे सरांना विनंती आहे। तर या ठिकाणी प्रथमतः मी या सगळ्यांचं सन्मान करणार आहे, स्वागत करणार आहे आणि मी सर माफी मागणार आहे की 10 मिनिटं का होईना परंतु या कार्यक्रमासाठी आपण थांबावं अशी सूचना आहे। प्रथमतः या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण जे उपस्थित आहात मी प्रास्ताविकेसाठी सन्माननीय आपले बंधू सत्पाल साहेब यांना बोलणारच आहे पण तत्पूर्वी मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहे आणि म्हणून स्वागतासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना मी सूचना करणार आहे की बंधूंनो या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वागत करायचं आहे। प्रथमतः बहुजन हितवर्धक कला संस्थेचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व असणारे सदस्य आहेत यांच्या वतीने या कार्यक्रमाचं नियोजन होत असताना या ठिकाणी आदरणीय मोरे सर विजय मोरे सरांचं स्वागत या ठिकाणी स्वागताध्यक्ष विश्वास जाधव साहेबांना विनंती करतो की आदरणीय मोरे सरांचं पुष्प आणि शॉल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे।
विश्वाजी जाधव सर. कार्याध्यक्ष सचिव शिवाजी मोहिते साहेबांनी विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर समाजभूषण कोकणरत्न आदरणीय आमचे बंधू भगवानजी साळवी साहेबांना सुद्धा या ठिकाणी स्वागत करतील. आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय विठ्ठलजी तांबे साहेबांना विनंती करतो की साहेबांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. उपकार्याध्यक्ष बौद्ध पंचायत समितीचे आदरणीय अशोकजी कांबळे सर यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आदरणीय विश्वाजी जाधवांना विनंती करतो की साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अशोकजी कांबळे सर. यानंतर ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत ते खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे अध्यक्ष मुंबईचे आदरणीय हळदे साहेबांचंही या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. हळदे साहेबांचंही या ठिकाणी स्वागत करतील. आदरणीय शिवाजी मोहिते साहेबांना विनंती करतो की साहेबांचं स्वागत करायचं आहे. ज्येष्ठ साहित्यिक मारुतीजी सकपाळ यांचं सुद्धा स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय मंगेश जाधव साहेबांना विनंती करतो की साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. यानंतर सन्मान्य बौद्ध समाज सेवा संघ दापोली तालुका यांचे कार्यकारिणी सदस्य आणि ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय प्रकाशजी तांबे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष विश्वाजी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर कोकणरत्न मंदारजी कवाडे साहेब यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मंगेश जाधव साहेब यांनाही विनंती करतो की त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. यानंतर ज्येष्ठ समाजसेवक युगंधर कलामंच संगमेश्वर तालुक्याचे सरचिटणीस आदरणीय संतोषजी जाधव साहेब यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी सत्यजी सकपाळांना विनंती करतो त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. यानंतर ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अनंत जाधव यांचं सुद्धा स्वागत आजच्या सभेचे स्वागताध्यक्ष आदरणीय विठ्ठलजी तांबे साहेबांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अनंत जाधव घाडगे सॉरी अनंत घाडगे महाड ज्येष्ठ समाजसेवक अनंत घाडगेजी महाड यांचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. यानंतर महाड क्रांतीभूमीचे
कार्यकारिणी समाजसेवक देवीदास पवार सर यांचं सुद्धा दिलीपजी जाधव आजचे स्वागत अध्यक्ष त्यांनाही विनंती करतो की दुसरं स्वागत करायचं आहे. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या समाज सेवा संघाचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट संतोषजी सावंत यांचं सुद्धा स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मंगेशजी जाधव साहेबांना सूचना करतो की त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. यानंतर परिवर्तनाचं एक दुसरं नाव आपल्या गीत गायनातून सगळ्यांना प्रबोधन करणारे आदरणीय महेंद्रजी सवनसकर यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय विश्वजी जाधवांना विनंती करतो की साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. रिपब्लिकन सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेजी संधारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचं बहुजन हितवर्धक कला संस्थेच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. साहेबांना विनंती आहे की स्टेजवरती यायचं आहे की आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. राजेश संधारे सर. उपस्थित बंधूंनो, आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना काही स्टेजवरील मान्यवरांचा सन्मान ठेवलेला आहे, कारण हा सगळा विशेष सन्मान आहे आणि म्हणून या विशेष सन्मानाला आपण सुरुवात करण्याआधी या ठिकाणी खेड तालुका दापोली तालुका भीमक्रांती कला मंचचे अध्यक्ष आदरणीय गौतम जाधव साहेबांना विनंती करतो की स्टेजवरती यायचं आहे आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी आमच्या संस्थेचे स्वागताध्यक्ष आदरणीय विश्व जाधव साहेबांना विनंती करतो त्यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. हरकत नाही. गौतम जाधव साहेब नाही आहेत ना? ठीक आहे. पुढे कार्यक्रमाचा आपण सूचना देऊया. मला वाटतं बहुजन हितवर्धक कला संस्था या कला संस्थेनं 2012 पासून आतापर्यंत जी काही परंपरा चालू ठेवलेली आहे, बहुजन हितवर्धक कला संस्थेचे संस्थापक सूरज म्युझिक कंपनीचे निर्माते तरुणांचं प्रेरणास्थान आदरणीय प्रदीपजी खेत्रे साहेबांचं स्वागत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. साहेबांना विनंती आहे की या ठिकाणी आपण स्टेजवरती यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी बहुजन पंचायत समितीचे सभापती तुम्हा आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचं स्वागत या ठिकाणी आजच्या या बहुजन हितवर्धक कला संस्थेचे सन्माननीय संस्थापक आदरणीय प्रदीपजी खेत्रे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे अशी मी त्यांना विनंती करणार आहे की बहुजन हितवर्धक कला संस्थेचं त्यांनी स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. विजय असो, विजय असो, सभापती आनंदराज आंबेडकरांचा विजय असो. मी खेत्री साहेबांना विनंती करतो की तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वेळ कमी आहे, नियोजित आमचे अध्यक्ष आदरणीय कोकणरत्न मंगेशजी जाधव साहेबांचंही स्वागत मी आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय प्रदीपजी खेत्रे साहेबांना विनंती करतो की त्यांचंही या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आदरणीय मंगेशजी जाधव साहेब.
वेळ प्रसंग कुठलाही असो प्रत्येक हक्केला धावणारा हा आमचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आणि ज्यांनी आता आल्या आल्या न बसता सगळ्यांचा सन्मान केलेला आहे त्या आदरणीय प्रदीपजी खेत्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी सन्मान्य आनंदराज आंबेडकर सरांना विनंती करतो की त्यांनी प्रदीप खेत्रे साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. चालेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनानी तमाम बौद्धांचा आवाज आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या वतीनं बहुजन हितवर्धक कला संस्थेचे संस्थापक प्रदीपजी खेत्रे यांचा सन्मान होत आहे. साहेबांना धन्यवाद देतो. राहिलेला सन्मान मी सगळ्यांचा करणार आहे परंतु तत्पूर्वी ज्यांना ज्यांना या ठिकाणी पुरस्कार वितरण आहे त्यांचं साहेबांच्या हस्ते व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे म्हणून 2 मिनिटांमध्ये मला वाटतं 15 सत्कार आहेत सर आणि 7 हे सत्कार आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपण कोकण रत्न पुरस्काराला सुरुवात करणार आहोत. प्रथमतः कोकण रत्न या ठिकाणी ज्यांचा सन्मान आपण सगळ्यांनी केलेला आहे ते सन्मान्य विठ्ठलजी तांबे या संस्थेचे कार्याध्यक्ष त्यांचाही सन्मान्य आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मंगलजी जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांचे आपण स्वागत करायचं आहे. प्रदीप खेत्रे साहेबांचे भाऊ आदरणीय साहेबांचे भाऊ प्रदीपजी साळवे रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते दर्शक जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. साहेबांना विनंती आहे की स्टेजवरती यायचं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. मी कोकण रत्न या ठिकाणी मी कोकण रत्न पुरस्काराला सुरुवात करणार आहे. प्रथमतः ज्यांना कोकण रत्न पुरस्कार आपण देत आहोत ते आदरणीय मनोहरजी तांबे, दीनानाथ तांबे, रजनी रवींद्र जाधव, रमेश बैले, लक्ष्मणजी भगत, मुकुंद महाडिक आणि शांतिदूत शिर्के अशी ही 7 जणांची नावं आहेत. आणि त्यानंतर जी 15 सन्मानित करणार आहोत त्यांची सुद्धा नावं आहेत. मी प्रथमतः विनंती करतो की या ठिकाणी रजनी रवींद्र जाधव यांचा कोकण रत्न पुरस्कार त्यांच्या परिवारासहित त्यांचा सन्मान करणार आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आनंदराज आंबेडकर साहेबांना विनंती करतो की रजनी रवींद्र जाधव यांचं आपण स्वागत करायचं आहे. लाडवली गावच्या सुपुत्रिका आहेत. त्यांच्या कुटुंबाला आणि या तालुक्याला कलेचा वारसा आहे. ज्येष्ठ साहित्यिका वाचून दाखवतो मी. कंटिन्यू आता हे वाचून द्या. कंटिन्यू सर्वांनी जोरदार गाण्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. रजनी रवींद्र जाधव त्यांची ओळख आहे की या क्रांतीभूमीतील असून त्यांचे चुलते तुळशीराम धुत्रे लाडवली हे महाड पाणी सत्याग्रही होते. ते महाड कोर्टात शिरस्तेदार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने प्रेरित होऊन आम्हाला शिक्षणाचे धडे दिले. आज सामाजिक कार्याची ओळख करून दिली. आज जर सेनानी सन्मान्य आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद वाटतो. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. धन्यवाद ताई, तुम्ही या ठिकाणी आलात आणि हा सन्मान स्वीकारला. यानंतर रमेशजी बैले साहेब ज्येष्ठ गीतकार संगीतकार ज्यांनी अख्खं आयुष्य आपल्या सगळ्यांच्या सोबत घालवलं. रमेशजी बैले सरांचाही सुद्धा या ठिकाणी कोकण रत्न पुरस्कारानं आपण त्यांचा सन्मान करतोय. तुम्ही वरती बसत आहे. रमेशजी बैले सर आला. या पुढे
यानंतर ज्यांचा आपण सगळ्यांनी नावाची नोंद केलेली आहे ते बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आणि सरसेनांच्या सोबत कायमस्वरूपी असणारे आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेब यांचा सुद्धा सन्मान प्रदीप खेकडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष आणि आनंदराज आंबेडकर साहेब या सगळ्यांनी सोबत त्यांना पुरस्कार द्यायचा आहे. धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित झालेला आहात. यानंतर कोकणरत्न पुरस्काराचे मानकरी आहेत आदरणीय शांतीदूत शिर्के. मी विनंती करतो की सन्मान्य आनंदराज आंबेडकर साहेब, आदरणीय आमचे बंधू अध्यक्ष कोकणरत्न मंगेजी जाधव आणि प्रदीप खेकडे साहेबांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. शांतीदूत शिर्के या बोला. यानंतर ज्येष्ठ गीतकार गायक दीनानाथ कांबळे साहेब यांचा सुद्धा कोकणरत्न पुरस्काराने सन्मान होणार आहे. परंतु ते नागपूर सारख्या ठिकाणी आहेत, पण त्यांच्या पश्चात जर कोणी उपस्थित असतील तर मी त्यांना विनंती करतो की वरती येऊन त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. ज्येष्ठ गीतकार दीनानाथ कांबळे साहेब नसेल तर स्वतः त्यांच्या घरी जाऊन तो पुरस्कार त्यांना दिला जाईल. यानंतर मनोहरजी तांबे यांच्या परिवारातून कोणी जर उपस्थित असतील त्यांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मनोहरजी तांबे त्यातही या. मनोहरजी तांबेंना सकाळीच ते आजारी पडले, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तरी त्यांच्या वतीनं त्यांची चिरंजीविका या ठिकाणी आलेले आहेत. ताईंचं या ठिकाणी स्वागत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर ज्येष्ठ गायक गीतकार मुकुंद महाडिक यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. ते जर नसतील तर त्यांच्या पश्चात जर कोणी उपस्थित असतील तर मला संजय गमरे साहेबांना त्यांचे शिष्य आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. संजयजी गमरे आणि शरदजी एलवे साहेब या पटपट. हा शेवटचा सन्मान आहे. त्यानंतर मी आमचे जे 15 सन्मानचे मानकरी आहेत त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. मुकुंद महाडिक अतिशय संयमी लेखक आहेत. अगदी गोड बोलून लेखक आहेत. त्यांचे स्वागत. आणि मी साहेबांना जायचं असल्यामुळे त्यांना फक्त शुभेच्छा नाही का 2 मिनिटं शुभेच्छा द्या. आणि तथागत भगवान करतो तिथं आणि आपल्या समाजाच्या जीवनाचे उद्धार करते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना विचारार्थी वाहन करू. आज बहुजन हितवर्धक कला संस्था महाराष्ट्र रजिस्टर याचा 14वा वर्धापन दिन या इथल्या दिमागामध्ये इथे साजरा केला जात आहे. परंतु इलेक्शन असल्यामुळे मला माहिती आहे की अर्धी लोक इलेक्शनला गावी पाहिलेली दिसत आहेत. त्यामुळे इथे उपस्थिती मागच्या वर्षी मी होतो तेव्हा चांगली उपस्थिती होती. आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मंगेश जाधव, त्याचबरोबर प्रदीप खेकडे, आमचे बहुजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत, त्याचबरोबर आमचे
उपकार्याध्यक्ष अशोकजी कांबळे आणि या इथं या धम्मपीठावर असणारे सर्वच मान्यवर. कारण मला बराच वेळ लागलेला, अजून 2 कार्यक्रम जायचं आहे. आपल्या पंचायतीला कार्यक्रम आहे आणि त्यानंतर वरळीला सुद्धा कार्यक्रम आहे. तेव्हा आजचा हा वर्धापन म्हणजे मी या अशा कलाकारांच्या कार्यक्रमाला मुद्दाम जातो. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की माझी 10 भाषणं आणि कलाकारांचं 1 गाणं. आणि हे खरं आहे की कलाकार ज्या पद्धतीने प्रसिद्धी देतात आणि ज्या पद्धतीनं कलाकार एकाला मोठं बनवू शकतात किंवा त्याच्या मागे एक वेगळं वलय तयार करू शकतात गाण्यामधून. आज आपण पाहतो की आंबेडकर चळवळीमध्ये अनेक फटाफूट असली तरी गायकांनी ही चळवळ आजपर्यंत जिवंत ठेवलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी आज जगभर प्रसिद्ध झालेली आहे. आणि आता तर ती म्हणजे पूर्वी महाराष्ट्रातच बाबासाहेबांची गाणी गायली जायची, परंतु आज UP बिहार पासून पंजाब पर्यंत अत्यंत जोरात ही गाणी आणि जगभर ही गाणी प्रसिद्ध होत आहेत. आणि त्याच्यातून बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने जगभर लोकांना कळत चाललेलं आहे. आणि त्यामुळं या अशा आज ही बहुजन हितवर्धक कला संस्था या गायकांसाठी काम करते. म्हणून मी या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित आहे. तेव्हा ही संस्था अशीच अबाधित राहावं ही या भगवंताची प्रार्थना करतो. आणि त्याच्या सर्व कार्यकर्त्यांना अत्यंत कळकळीने आणि अत्यंत दरवर्षी प्रामाणिकपणे कार्यक्रम घेऊन आपल्या समाजातल्या होतकरू आणि ज्याने अत्यंत चांगलं कार्य केलेलं आहे, समाजामध्ये कलेमध्ये काही प्रावीण्य मिळालेलं आहे, अशा सर्वांना एकत्र घेऊन एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित करतात. त्यावरती त्यांना धन्यवाद देतो. आणि माता रमाईंची आज जयंती 128वी जयंती आहे. त्यानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. हॅलो. साहेबांना जायचं असल्यामुळं आपण सगळ्यांनी त्यांचा निरोप घेऊया. प्रिय बंधूंनो, ठीक आहे, हा कार्यक्रम आपला असाच पुढे चालू राहणार आहे. आणि ते खरं आहे, साहेबांना 2-3 कार्यक्रमाला जायचं, सगळा वेळ अटेंड होत नाहीत, परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी ते उपस्थित राहिले. त्यांचा आपण आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि या